नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे बंजारा समाजाच्या 2 तरुणांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीची सवलत तात्काळ देण्यात यावी आणि या सवलतीसाठी 10,000 कोटी रुपये निधी देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांनी सारखणी येथील हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतरावजी नाईक यांच्या स्मारकासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। पालकमंत्री अतुल सावे आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 10 दिवस उलटूनही आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया झालेली नाही। त्यामुळे 28 ऑक्टोबरपासून हे उपोषण सुरू केले असल्याचे ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी सांगितले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंजारा समाजाची बैठक घेऊन समिती जाहीर करण्याची मागणी केली आहे। आपण नांदेड जिल्ह्याच्या सारखणी येथे आलो आहोत। यापूर्वी ॲडव्होकेट प्रदीप राठोड राहुल चव्हाण यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषण बसले होते। त्यावेळी पालकमंत्री यांनी आश्वासन दिले होते। त्यानंतर त्यांचे मूळ गावी निराळा तांडे येथे उपोषण बसले होते। त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन समितीने असं जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले होते। या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत ॲडव्होकेट प्रदीप राठोड। सर, आता उपोषणला बसला 3रा दिवस आहे आणि आपल्या उपोषणाची काय मागणी आहे? उपोषणाची प्रमुख मागणी आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी। सोबतच हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ एसटीची सवलत देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। आणि आम्ही यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलो होतो। त्यावेळी पालकमंत्री अतुल सावे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 8 दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक लावण्यात येईल म्हणून। त्यानंतर आम्ही जवळपास 20 दिवस आम्ही वाट बघितली आणि आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे परत मूळगावी निराळा तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे 6/10/2025 रोजी उपोषणाला बसलो। जवळपास 9 दिवस उपोषण चाललं। त्यावेळी सुद्धा पालकमंत्री साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलं लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल। सोबतच जिल्हाधिकारी साहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी दिवाळीपर्यंत बैठक लावण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं। या दोन्ही मागणीची पूर्तता पालकमंत्री साहेबांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी न केल्यामुळे परत आम्ही 28/10/2025 रोजीपासून सारखणी फाटा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे आम्ही आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे आणि हे आमरण उपोषणाचा 3रा दिवस चालला आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।